मी अंकुश जांभळे, सातारा शाहू स्टेडियम येथे मी रब्बीचं प्रॅक्टिस घेतो. ह्या ग्राउंड आहे का नाही हेच आम्हाला कळत नाही. तर ग्राउंडवर सगळ्यांचा कोणाची मनमारी कारभार चालला आहे. ट्रॅकला जे आउटलेट असतं ते मुजवलं गेलेलं आहे. मग ट्रॅक म्हणजे ॲथलेटिकचे प्लेअर काढायचे, रब्बीचे प्लेअर काढायचे का फुटबॉलचे काढायचे. आणि जर फुटबॉलचे प्लेअर तरी काढणार कसे? जर ग्राउंडमध्ये जर मुरमान पडत असेल तो बी काळा त्या मुरम असता ठीक आहे, त्याला रोलिंग नाही काय नाही. याकडे शासनानं पूर्णपणे लक्ष द्यावं. इथं कोणाचं काय चाललं आहे मनमानी कारभार हेच काय कोणाला कळत नाही. मुलं अकॅडमीची खेळतात, इथं कोणाला टाईम टेबल नाही काय नाही. म्हणजे शासनाचं काय शासन दरबारी काय बी चाललं आहे असं आम्हाला वाटतंय. मुरुम टाक हे काय आम्हाला माहीतच नाही. कधी आता आम्ही इथं ग्राउंडला प्रॅक्टिस मुलांचं घेण्यासाठी आलो त्यावेळेस आम्हाला हे मुरुम दिसला की इथं आणि तो बी काळा मुरुम टाकला आहे. ह्या मुलांना इंजुरीज आहे आता.